नमस्कार. सालीज रेसिपीजमध्ये आज आपण बनवणार आहोत अगदी इझी आणि पटकन होणारी पनीरची रेसिपी. चला तर मग रेसिपीला पटकन सुरुवात करूया. 4 पिकलेले लाल टोमॅटो घ्यायचे आहेत. 2 मीडियम साईजचे कांदे घ्यायचे आहेत. इथे मी पाव किलो पनीरचे तुकडे करून घेतले. 15 ते 20 काजू घ्यायचे आहेत. त्याचबरोबर काही खडे मसाले घेतलेत. त्यामध्ये दालचिनी, वेलची, तेजपत्ता, लवंग, काळी मिरी आहे. अर्धा टेबलस्पून जिरं घेतलं आहे. 1 टेबलस्पून कसुरी मेथी घेतली आहे. 2 टेबलस्पून किचन किंग मसाला घेतला आहे आणि 2 टेबलस्पून काश्मीरी लाल मिरची पावडर घेतली आहे. 1 टेबलस्पून आलं लसूण पेस्ट, 2 टेबलस्पून अमूल फ्रेश क्रीम आणि पाव चमचा हळद घेतली आहे. कढईमध्ये 4 ते 5 टेबलस्पून तेल गरम करायला ठेवलं आहे. तेल गरम झालं की यामध्ये सगळ्यात पहिले आपण काजू फ्राय करून घेऊया. तेल गरम झाले. आता यामध्ये आपण काजू घालूयात. काजू फ्राय करताना गॅसची फ्लेम कमीच ठेवायची आहे आणि सतत हलवत दोन्ही बाजूने काजू छान भाजून घ्यायचे. तुम्ही पाहू शकता काही वेळातच काजू छान परतून झालेले आहेत आणि त्याचा रंगसुद्धा बदललेला आहे. आता आपण हे सर्व काजू काढून घेऊयात. आता याच तेलामध्ये आपल्याला खडे मसाले घालून घ्यायचे आहेत. खडे मसाले 1 ते 2 मिनिटं आपल्याला परतून घ्यायचे आहेत. सर्व खडे मसाले परतून झालेले आहेत. आता यामध्ये आपण घालणार आहोत कांदा. इथे कांदा मी अगदी बारीक कापून घेतलेला आहे. गॅसची फ्लेम स्लो करायची आहे आणि कांदा आपल्याला गोल्डन रंग येईपर्यंत परतून घ्यायचा आहे. तुम्ही पाहू शकता कांद्याचा रंग हलकासा बदललेला आहे. अजून 5 मिनिटं आपण कांदा परतून घेणार आहोत. कांदा आपला परफेक्ट असा फ्राय झालेला आहे. तुम्ही पाहू शकता छान गोल्डन रंग आलेला आहे. आता यामध्ये आपल्याला 1 चमचा आलं लसूण पेस्ट घालून घ्यायची आहे आणि आलं लसूण पेस्ट आपल्याला त्याचा कच्चेपणा जाईपर्यंत परतून घ्यायची आहे. आलं लसूण पेस्ट जास्त परतून घ्यायची नाही आहे. जास्त परतल्यामुळे त्याची जी चव आहे ती निघून जाते. फक्त त्याचा कच्चेपणा जाईपर्यंत साधारण 1 ते 2 मिनिटच आलं लसूण पेस्ट परतून घ्यायची आहे. तुम्ही पाहू शकता आलं लसूण पेस्ट परतून झालेली आहे. आता यामध्ये आपल्याला एकदम बारीक कापलेला टोमॅटो घालायचा आहे. टोमॅटो शिजवताना गॅसची फ्लेम मीडियम ठेवायची आहे आणि टोमॅटो शिजवून घ्यायचं आहे. टोमॅटो शिजवण्यासाठी त्यामध्ये आपण 1 चमचा मीठ घालायचं आहे. मीठ घातल्याने टोमॅटो पटकन शिजतो, पटकन मऊ होतो. मीठ घातलेलं आहे. आता आपण टोमॅटो परतून घेऊया. टोमॅटो आपल्याला छान मऊ होईपर्यंत परतून घ्यायचा आहे. आता यावर आपण झाकण ठेवूया आणि झाकण ठेवून टोमॅटो छान शिजवून घेऊया. टोमॅटो शिजतोय तोपर्यंत आपण एक ग्रेव्ही बनवायची आहे. त्यासाठी इथे मी बिरिस्ता घेतलाय. बिरिस्ता म्हणजे तळलेला कांदा, जो आपण बिर्याणीमध्ये यूज करतो तोच. जर तुम्हाला बिरिस्ता कसा बनवायचा याची रेसिपी हवी असेल तर त्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे, तिथे जाऊन नक्की बघा. आता यामध्ये आपल्याला घालायचा आहे तळलेला काजू. इथे मी 4 कांद्याचा बिरिस्ता वापरलाय आणि 7 ते 8 काजू घेतलेले आहेत. यामध्ये आता थोडंसं पाणी घालायचं आहे आणि याची स्मूथ अशी पेस्ट करून घ्यायची आहे. तुम्ही पाहू शकता मस्त छान अशी स्मूथ पेस्ट आपली तयार झालेली आहे. जर तुमच्याकडे बिरिस्ता ऑलरेडी तयार करून ठेवलेला असेल तर पनीरची भाजी अगदी 15 मिनिटात तयार होते. आता आपण झाकण काढून चेक करूया टोमॅटो शिजलेत की नाहीत ते. तुम्ही पाहू शकता टोमॅटोला साईडने तेल सुटलेलं आहे. आता आपण टोमॅटो थोडेसे मिक्स करून घेऊयात, एकत्रित करून घेऊयात. टोमॅटो अजूनही थोडासा कच्चा आहे. यावर आपण झाकण ठेवूया आणि टोमॅटो पुन्हा शिजवून घेऊया. साधारण 5 ते 7 मिनिटं झालेली आहेत आणि तुम्ही पाहू शकता टोमॅटो मस्त शिजलेला आहे. टोमॅटोला तेलसुद्धा सुटलेलं आहे. आता आपण मिक्स करून घेऊयात. जेव्हा आपण टोमॅटोचा जास्त वापर करून भाजी बनवतो तेव्हा टोमॅटो हा चांगला शिजला गेला पाहिजे, तरच त्या भाजीची चव खूप छान लागते.
टोमॅटो छान शिजलेला आहे. आता यामध्ये घालूया हळद, काश्मीरी लाल मसाला. याने रंगसुद्धा छान येतो आणि चवसुद्धा छान लागते. सोबतच घालूया किचन किंग मसाला. जर तुमच्याकडे किचन किंग मसाला नसेल तर तुम्ही 1 चमचा गरम मसाला आणि 1 चमचा धना पावडरसुद्धा घालू शकता. आता यामध्ये थोडंसं पाणी घालायचं आहे जेणेकरून मसाले करपणार नाहीत. आता पाणी घालून हे मसाले व्यवस्थित एकजीव करून घ्यायचे आहेत. मसाले छान कांदा टोमॅटोमध्ये एकजीव करून घ्यायचे आहेत. तुम्ही पाहू शकता सर्व मसाले कांदा टोमॅटोमध्ये छान एकजीव झालेले आहेत. आता यामध्ये आपण तयार करून ठेवलेली बेरिस्ता आणि काजूची पेस्ट घालून घ्यायची आहे आणि ही पेस्टसुद्धा कांदा टोमॅटोमध्ये व्यवस्थित एकजीव करून घ्यायची आहे. अशी पेस्ट जर आपल्याकडे बनवून तयार असेल तर पनीरची कोणतीही भाजी असो पटकन बनवून तयार होते. यामध्ये आपण बेरिस्ताचा वापर केलेला आहे त्यामुळे या पनीरच्या भाजीची चव थोडी वेगळी लागते पण खूप छान लागते. तुम्ही पाहू शकता कांदा टोमॅटोमध्ये ग्रेव्ही मस्त एकजीव झालेली आहे. आता यामध्ये आपण पनीर घालून घेऊयात आणि पनीरसुद्धा या ग्रेव्हीमध्ये व्यवस्थित एकजीव करून घेऊयात. जर ही भाजी तुम्हाला थोडीशी तिखट हवी असेल तर यामध्ये तुम्ही 2 मिरच्या किंवा लाल तिखट मसालासुद्धा घालू शकता. आता यामध्ये आपल्याला गरम पाणी घालायचं आहे आणि ही ग्रेव्ही पुन्हा व्यवस्थित एकजीव करून घ्यायची आहे. पनीर ग्रेव्हीमध्ये व्यवस्थित एकजीव करून झालेले आहेत. आता यामध्ये आपल्याला कसुरी मेथी घालायची आहे. कसुरी मेथी हातावर चुरून मगच घालायची आहे. त्याने खूप छान अशी टेस्ट येते. जर तुमच्याकडे कसुरी मेथी असेल तर तुम्ही एकदा नक्की घालून बघा. सोबतच आपल्याला यामध्ये फ्रेश क्रीम घालायचं आहे. जर तुमच्याकडे फ्रेश क्रीम नसेल तर दुधावरची जी साय असते ती थोडीशी फेटायची आणि ती घालायची. आता क्रीमसुद्धा आपण ग्रेव्हीमध्ये व्यवस्थित एकजीव करून घेऊयात. पनीरच्या कोणत्याही भाजीमध्ये जर फ्रेश क्रीम घातली तर त्याची चव भन्नाटच लागते. तुम्ही सुद्धा एकदा फ्रेश क्रीम घालून पनीरची भाजी नक्की करून बघा. फ्रेश क्रीमसुद्धा ग्रेव्हीमध्ये व्यवस्थित एकजीव करून झालेला आहे. आता या पनीरच्या भाजीमध्ये 1 चमचा अमूल बटर घालायचं आहे आणि अमूल बटर या ग्रेव्हीमध्ये व्यवस्थित एकजीव करून घ्यायचं आहे. तुम्ही पाहू शकता आपली पनीरची भाजी बनवून तयार झालेली आहे. आता यावर थोडीशी कोथिंबीर घालायची आहे आणि ही भाजी गरमागरम सर्व करायची आहे. जशी हॉटेलमध्ये मिळते तशीच पनीरची भाजी तयार झालेली आहे. तुम्हाला सुद्धा अशी जर पनीरची भाजी बनवायची असेल तर सगळ्या स्टेप व्यवस्थित फॉलो करा आणि अशी पनीरची भाजी एकदा नक्की घरी बनवून बघा. ही पनीरची भाजी तुम्ही चपाती, रोटी किंवा भाकरीसोबत सर्व करू शकता. तर आहे की नाही सोपी आणि पटकन बनणारी रेसिपी. तुम्हाला जर ही पनीरची रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि अशाच नवनवीन रेसिपीजसाठी सायलीज रेसिपीला सबस्क्राईब करा. तुम्हाला नेक्स्ट रेसिपी कोणती बघायला आवडेल ते कमेंट करून नक्की सांगा. भेटूया पुन्हा अशाच नवनवीन रेसिपीजसोबत. थँक्यू.